काय तुम्हाला पण ज्वारीची भाकरी जमत नाही, बनवताना तुटते? मग आता टेन्शन घेऊ नका. चपातीपेक्षाही नरम मऊ लुसलुशीत बनवायला अतिशय सोपे, चवीला अप्रतिम लागणारे ज्वारीचे मसाला फुलके जे मी आज इथे बनवते आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. आणि सोबत मस्त झणझणीत साधीशी कोणताही मसाला न वापरता कच्च्या कांद्याची तडक्यावाली चटणी जी या फुलक्यांसोबत अप्रतिम लागते, एक नंबर लागते. तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला, आधी आपण फुलके तयार करण्यासाठी मस्त एक उकड काढून घेऊया, ज्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं घालायचं, चिली फ्लेक्स म्हणजेच जाडसर कुटलेली लाल मिरची घालायची. सोबतच आणखी फ्लेवर वाढावा म्हणून 1 चमचा तीळ घालायचे. पाण्याला चांगला उकळा येऊ द्यायचा. उकळा आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी घेतलं होतं ना तेवढंच ज्वारीचं पीठ घालायचं आणि यामध्ये गुठळ्या न होऊ देता मस्त याला असं घोटून घ्यायचं आहे. सावकाश घोटायचं, जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, म्हणजे आपले फुलके व्यवस्थित परफेक्ट तयार होतील. यामध्ये आपण 1 मूठभर अशी कोथिंबीर घालायची आहे, खूप छान लागते. आता याला पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने उकळ काढून जर तुम्ही ज्वारीचे फुलके बनवले ना तर हे फुलके एकदम मऊ लुसलुशीत होतात, दिवसभर नरम राहतात आणि सोबतच बनवायला किंवा लाटायलाही खूप सोपे जातात. तर त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर आता आपण फुलक्यांसोबत खाण्यासाठी मस्त झणझणीत अशी कच्च्या कांद्याची कच्ची चटणी इथे बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे गरजेनुसार हिरवी मिरची, लसण भरपूरच घ्यायचा. त्यानंतर घालूया 1 मोठ्या आकाराचा कच्चा कांदा, जो असा चॉपरमध्ये घालायचा आणि एकदम बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे. तिन्ही एकत्र घालायचं, सारखं चॉप होऊन जाईल. जर चॉपर नसेल तर तुम्ही इथे याला एकदम बारीक बारीक असं कापून घेतलं तरी सुद्धा चालतं. तर अशा पद्धतीने मस्त इथे कांदा, मिरची, लसण छान बारीक झालेला आहे. आता आपण हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने. आणि ही चटणी ना खरंच मला माहिती आहे तुम्ही आतापर्यंत अशी चटणी टेस्ट केलेली नसावी किंवा खाल्लेली नसावी. खरं सांगते, अशा पद्धतीची तुम्ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. ही चटणी तुम्ही साईड डिश म्हणून, सॅलड म्हणून सुद्धा खाऊ शकता. सोबतच खिचडी सोबत किंवा बेसन पोळी सोबत सुद्धा ही चटणी खूप छान लागते. मस्त अशी आचारी फ्लेवर येतो ह्या चटणीला. त्यानंतर काय करायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ, 1 वाटी शेंगदाण्याचा जाडसर कुटलेला कूट घालायचा आणि 1 किंवा अर्ध लिंबू यामध्ये पिळून घालायचं आपल्या गरजेनुसार. शेवटी तडका पॅनमध्ये मस्त 4, 5, 6 चमचे तेल गरम करायचं. त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी. सोबतच घालूया 1 चमचा जिरं आणि थोडीशी हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. छान तडका तडतडला की आपल्याला चटणीवर घालायचं आहे. अशा पद्धतीने रंगही खूप छान येतो, चवही छान येते आणि फ्लेवरही मस्त असा. तेल जर चांगलं असं धूर निघेपर्यंत गरम केलं ना तर मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो आणि चटणी 1 नंबर लागते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सुंदर रंग आलेला आहे. असं वाटते की पटकन उचलून खावी, इतकी सुंदर आणि चटकदार ही चटणी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर चटणी आपली इथे तयार झालेली आहे. या फुलक्यांसोबत तर 1च नंबर लागते. आता आपण उकड काढलेली जे आहे ते घेऊया आणि त्याला हाताला तेल लावून थोडंसं चांगलं त्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ सर्व एकजीव करायचं आहे. अशा पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत आपली इथे ही उकड तयार झालेली आहे. जितकी आपली उकड मऊ लुसलुशीत होते ना तर तितकेच आपले फुलके सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत होतात. तर आता तयार पिठाचा 1 गोळा घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये घोळवून त्याला असा गोल आकार द्यायचा थोडासा अशा पद्धतीने. आणि मस्त जसं आपण पोळी बेलतो ना त्या पद्धतीने याला बेलून घ्यायचं आहे, लाटून घ्यायचं आहे. तुम्ही याला बिनधास्त लाटू शकता. याला क्रॅक पडणार नाही. क्रॅक पडले तर एखाद्या वेळेला कट करून घ्यायचं, पण शक्यतो क्रॅक पडणारच नाही अशा पद्धतीने जर उकड काढली तर. आता काय, तयार फुलका गरम तव्यावर घालायचा आणि उलटपालट करून चांगला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आपल्याला पाहिजे तसा. एक लक्षात येते का की ज्वारीची भाकरी खाताना थोडीशी कडक लागते किंवा हार्ड लागते, तर मुलं नाक मुरडतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फुलके बनवले ना तर मुलंच काय, लहान मोठे सर्वच आवडीने खातील. म्हणजे त्यांना जाणीवच होणार नाही की ही खरंच ज्वारीची भाकरी आहे किंवा ज्वारीचे फुलके आहेत. तर हे साधेसे सोपेसे फुलके कोणत्याही भाजी सोबत किंवा तुम्ही कशाच्याही सोबत खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात आणि या चटणी सोबत
तर अप्रतिमच लागतात, यात शंकाच नाही। तर असेच आपण एकदम असे गुबगुबीत फुललेले आपण इथे फुलके सर्व तयार करून घेतलेले आहेत। जेव्हा केव्हा तोंडाची चव गेलेली असते ना, अशा वेळी गावरान झणझणीतपणा असलेलं साधंसं बिना मसाल्याचं जेवण नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। हवं तर फुलक्यांना थोडंसं तूप लावायचं, वरून ही बघताच तोंडात पाणी आणणारी चटणी घालायची। खरं सांगते, तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, अशी ही रुचकर लागणारी चटणी आणि फुलके एकच नंबर कॉम्बिनेशन। नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे फुलके आणि ही चटणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।